थँक्यू सो मच आमिर. थँक्यू सो मच श्याम. श्याम तुझा बाटलीतला गंगाराम का आलाय? तो गंगाराम नहीं है, तो चंगाराम है. असो. तर रसिक प्रेक्षको, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या या संडे स्पेशलमध्ये. आणि जॉनी सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत की तुम्ही आमचा इथे आत्मविश्वास वाढवायला आलात. खरंच मनापासून आभार. तर मी आहे डॉक्टर कौस्तुभ शेटे आणि आज मी इथे तुम्हाला सगळ्यांना प्रथमोपचाराचं ट्रेनिंग द्यायला आलो आहे. आणि ह्या आपल्या सेशनला आज खास उपस्थिती लावली आहे आघाडीच्या अभिनेत्री मिस लॉली. असं पहिलंच फर्स्ट एड ट्रेनिंग असेल ज्याची सुरुवात अशी झाली असेल ना. माय गॉड. हॅलो लॉली मॅम. हॅलो 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 एव्हरीवन. प्लीज डोंट क्लिक डोंट फ्लश प्लीज. आता जे काही फ्लश किकडं सगळं तिकडं. कर्राज हु इज कमिंग? जॉनी जॉनी येस पापा. लुकिंग हास्य जत्रा. हा बाबा. आणि मग एकदम ऐका ना मॅडम, काय करतायत अहो? सर इथे गेस्ट म्हणून आलेत. हे कोणतं लहान मुलाचं गाणं ऐकवताय त्यांना? मग मी काय रॉंग केली? जॉनी जॉनी येस पापा ते कॉमेडीचे पापाच आहेत. करेक्ट. मग त्यांचा छोटा छत्री असो, मुन्ना मोबाईल असो, टेम्पो बाई असो, नाही तर पप्पी बाई असो, माय गॉड, त्यांची कॉमेडी बघितली ना की मला ना एकदम त्यांना अशी झप्पीच द्यावीशी वाटते. पागल. मीना त्यांची खूप मोठी एकदम मेलेली कडक फॅन आहे. मेलेली कडक फॅन म्हणजे? अनकुकडं इंग्रजी यु नो. मेलेली कडक, मेलेली डाय कडक हार्ड, डाय हार्ड फॅन आहे मी. सर एक सटकन जिभेवर रट्टा द्यावं असं वाटतं ना. हरकत नाही. असं म्हणजे मॅडम कसं आहे, सगळं मान्य तुम्ही जे काही बोललात, पण आज इथे ज्याचं ट्रेनिंग घ्यायला आलो आपण ते सुरू करूया. आज इथे आपण फर्स्ट एडचं ट्रेनिंग घ्यायला आलोय. फर्स्ट एड हे का गरजेचं हे मी तुम्हाला आधी सांगतो. जे काही असेल मला शिकवा. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं. तर मंडळी, आपण बघूया की याची गरज काय. मुळात प्रथमोपचार म्हणजे काय? अपघात, इजा किंवा एखादा गंभीर आजार असलेल्या रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जो उपचार केला जातो त्याला प्रथमोपचार म्हणतात. ठीक आहे? ओ, पण मग मला त्याची गरज लागेलच. का? कारण मागे मी एकदा गेली होती रम्यासोबत ना, ह्याच्यावर गेली होती, जंगलामध्ये गेली होती. तर तिथे जंगलामध्ये त्याच्या पायाला काटा रुतली. तर खूप रक्त आलं. तर मला कळतच नव्हतं मी काय करू मी कळतच नव्हतं. एकदा नंतर ना मी संजू सोबत पण गेली होती समुद्रात. आम्ही दोघं मिळून खूप पोली तर मध्ये त्याला पायाला माशा चावली. तर तेव्हा पण मला कळत नव्हतं मी काय करू. मग एकदा ना पर्वतावर पण गेली होती जोसेफ सोबत. तर तिथे ना त्याला पर्वत चढायला खूप आवडतं ना. तर आम्ही दोघं एकत्र असे पर्वत चढत होतो. तर चढता ना त्याच्या पायाचा मुरगळली. तर तेव्हा पण मला कळत मी काय करू. ऐका ना मॅडम, म्हणजे सॉलिड हो तुम्ही. पर्वतापासून आकाशापर्यंत आणि अगदी समुद्रापासून जंगलापर्यंत सॉलिड आहे तुम्ही. तुम्हाला माझी रेंज माहित नाही अजून. तुम्ही एकदा माझ्या बरोबर याच. मला भुयारात पार्टनर पाहिजे. ऐका ना. परत तेवढंच राहिलंय, भुयारच राहिलंय. सगळं झालं. ऐका ना मॅडम, ऐका ना. कसं आहे, माझं ना उगाच लक्ष विचलित होत आहे आता. मी यासाठी नाही आलोय. मी इथे फर्स्ट एडचं ट्रेनिंग द्यायला आलोय ना मॅडम. मी तेच सांगतोय. मंडळी, फर्स्ट एड आपल्याला कधी कधी गरजेचं लागतो. सर्पदंश होतो, हार्ट अटॅक येतो किंवा शॉक लागतो किंवा एखादी गंभीर जखम झाली असेल तर अशावेळी फर्स्ट एड खूप गरजेचा असतो. तर मंडळी, फर्स्ट एडमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. फर्स्ट एड किट हे प्रत्येकाने तयार करणं गरजेचं आहे. प्रथमोपचार पेटी ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. माझ्याकडे पण आहे. रिअली? खरंच? म्हणजे मॅडम वाटतायत तेवढ्या साध्या नाही आहेत. मॅडम किती जागरूक आहेत. त्यांनी प्रेक्षको प्लीज हा आदर्श घ्या. प्रत्येकाने स्वतःचं एक फर्स्ट एड किट नेहमी तयार ठेवावं. बघूया आपण मॅडमच्या फर्स्ट एड किटमध्ये काय आहे.
आणि यांच्या फर्स्ट एड किट मध्ये आहे आणि सो फणी ना. नेलकटर. या कधी कधी नका टोचतात ना, त्याच्यामुळे बरी पडतात. लगेच काढून टाकायची. इथे खांजवला की लगेच क्रॅच येतो. असं कुठे खांजवलं लिपस्टिक. लिपस्टिक ती असं मी असं करत येते ना, तर कधी कधी लिपस्टिक इथे लागते. बघ इथे लागली आहे ती लागते कधी, मग मी एक्स्ट्राची ठेवून देते. हो एक मिनिट, हे कसलं पाकिट आहे हो? हे काय आहे? हे का ठेवलंय तुम्ही? एक मिनिट, हे फर्स्ट एड किट मध्ये ह्याची काय गरज आहे? इमर्जन्सी साठी लागतं. काय संबंध आहे? कधी पण गरजेला पडू शकतं. टिकलीचं पॉकेट आहे ते, पडलं की काय करणार? आय एम सॉरी, ते मला वेगळं वाटलं काय. आय एम सॉरी मॅडम. मुळात ह्या गोष्टी ह्या फर्स्ट एड किटमध्ये नाही ठेवायच्या. मग? त्याच्यात काय ठेवायचं असतं? कापूस ठेवा, मलम ठेवा, अँटीसेप्टिक ठेवा, सिरिंज ठेवा. सिरीज तर पाहिजे. सध्या OTTचा जमाना आहे ना. सटकन मॅडम, सिरीज नाही, सिरिंज. सिरिंज म्हणजे इंजेक्शन्स. दॅट इज दॅट. हा. टोचुकली. काय टोचुकली म्हणजे? आम्ही त्याला टोचुकली बोलतो इंजेक्शनला. रसिको, मी तुमच्या पाया पडतो, हे असं काही ठेवू नका तुम्ही फर्स्ट एड किटमध्ये. जे काय ठेवायचं त्याची मी लिस्ट तुम्हाला देईन. मला वाटतं आता पण डायरेक्ट प्रॅक्टिकल्सनं सुरुवात केली पाहिजे. या मला पण बडबड करायला अजिबात आवडत नाही. साधारण बेसिक अंदाज आला ना की डायरेक्ट प्रॅक्टिकललाच घुसायचं. तर मंडळी, आपण बघूया सर्वप्रथम सर्पदंश. सापाने चावलं तर काय केलं पाहिजे? मॅडम मला सांगा, तुम्ही कुठे चाललात आणि अचानक तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय कराल? मी पण चावणार त्याला. म्हणजे? हा, कारण मी ना एक फिल्म केली होती, त्याच्यामध्ये एक नागिणी येऊन ना मला चावते, तर मी पण त्या नागिणीला चावली होती. मस्त होती फिल्म, पण आलीच नाही. जाऊ दे, मरून दे. मला ना त्या फिल्मचं नाव खूप आवडलं होतं. नाव ऐकूनच मी सायनिंग केली होती. मस्त नाव होतं, चावा घ्या चावा. चावा घ्या चावा, हे फिल्मचं नाव होतं. हे खूप वाईट आहे आणि हे असं नाही करायचं. अहो, तो साप आहे ना, साप चावला की आपण त्याला चावायचं. कुठलं लॉजिक आहे? आपण सापासारखं वागायचं का? हा, मी सांगतो तुम्हाला सापाने चावल्यावर काय करायचं. सापाने जिथे चावलं असेल त्याच्यावरती एका फडक्याने किंवा कापडाने घट्ट आवळून बांधायचं. ठीक आहे? ओ हा. पण मिस्टर, म्हणजे काय काय अवयव असे असतात जिथे चावल्यावर आपण बांधून नाही शकत? प्रॉब्लेम होईल ना. मॅडम, साधारणतः कोणती ठिकाणं सजेस्ट करायची तुम्हाला? आता समजा गळ्याला साप चावला तर बांधला तर मग फास नाही लागणार. मी मरली बिरली तर? मुळात साप इकडे येऊन कधी चावत नाही. सहसा साप पायाला चावेल, हाता इथे का येऊन साप चावेल? तसं नाहीये, चावू शकतो. आता समजा तुम्ही एखाद्या दगडावर बसलेला असाल, अचानक येऊन तुमच्या डुंगीला साप चावला तर तुम्ही काय करणार? कुठे काय आणि कसं बांधणार तुम्ही? अहो, तुम्ही सरळ विचार करा ना. हे नको ते विचार कशाला करताय? मुळात काही साप विषारी असतात. त्यांचं विष शरीरात पसरू शकतं. ते पसरू नये म्हणून तो रक्तप्रवाह थांबवायचा असतो. त्यासाठी ते बांधायचं असतं. सर्पदंशाचं ट्रेनिंग आपण इथेच थांबवूया. आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. प्रेक्षको, मला तुम्हाला सांगायला आवडेल की हृदयाचा तीव्र झटका आल्यावर काय करायचं असतं. मला माहिती आहे. हृदयाचा तीव्र झटका आला ना की डायरेक्ट तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा. हे एवढंच माहिती आहे? तोंडाने श्वासोच्छवास आहेत एवढंच माहिती आहे, बाकी काहीच नाही आहे? स्टेप बाय स्टेप असतं ना मॅम ते. मला सांगा, हृदय कुठे असतं? दर महिन्याला वेगवेगळी शरीरातलं. शरीरातलं हृदय कुठे असतं? पोटात. तुमचं हृदय पोटात आहे? मग इकडे काय आतडी बसवली आहे? ठेवा, काय अवयव कुठे ठेवायचं ते ठेवा. मी ट्रेनिंग सांगतो. तर मला हृदयाचा झटका आल्यावर काय करावं लागेल यासाठी मला एका मदतनीसाची गरज आहे. कोणी येईल का? यू कम कम. मोठा वाजवतोय कीबोर्ड. यू
नको नको, तुम्ही आज लाफिंगच करा. आम्ही यू बघा हो, कोणीही तुमच्या बाजूला येऊन स्टेजवर उभं राहायला तयार होत नाहीये. तुम्ही आहात ना मग. माझा नाईलाज आहे. हा? अरे या ना यार, कोणीतरी या. सर हा. सर सर या यांनाच खाज आहे. या. तुमच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे, असंच पाहिजे तुम्हाला. तर नाही म्हणजे हे आहेत आमचे आजचे मदतनीस. हृदयाचा झटका आल्यावर काय केलं पाहिजे हे आता मी यांच्यासोबत प्रात्यक्षिक दाखवणार आहे. अरे काय आहे हे? तुमच्या अंगात किती मस्ती, येऊन त्यांच्याच बाजूला थोडी बसायचं तुम्हाला सरकली पण. मी. तुम्हाला लागली का? सांगू शकत नाही मी. एक सेकंड, ऐका. आपण करा तुम्ही दोघं, मी जातो. मी काहीतरी सांगतोय ना इथे, आपण आता प्रात्यक्षिक करतो ना. बोला बोला. समजा तुम्हाला हृदयाचा तीव्र झटका आलाय. किती किती वर्ष ऍक्टिंग दाबून ठेवली. एवढं? आणि हृदयाचा झटका इथे आलाय तुला? हृदय इथे असतं ना डाव्या बाजूला. मी लेफ्टी आहे, माझा उलट आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? शिकवण्याचं काम कर ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? हरकत नाही. तर समजा यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम आपण, मी सांगतो माझ्याकडे बघ ना. इकडे काय म्हणतो? मी सांगतो ना माझ्याकडे बघ ना. हृदयाचा झटका आला तिच्याकडे बघशी, माझ्याकडे बघा ना. रसिका हो, समजा की यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम रुग्णाला कडेवर झोपवावं. झोपा तुम्ही इथे, झोपा. कुशीवर झोपा. या काय तर आली, अभिनय आलाय. या. हे कुशीवर झोपवायचं. पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. उतारणं झोपल्यावर काय होतं, बऱ्याचदा जीभ हळूहळू आत सरकून श्वसन मार्ग बंद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. ओ पण मग मी उपचार करते तर मी उतारणी झोपली तर चालणार आहे? मुळात उतारणे का झोपायचंय आणि झोपून कसा उपचार कराल तुम्ही मॅडम? हे साधं सोपं आहे ना, कोणी झोपायचं नाहीये, कळलं? बऱ्याचदा काय होतं की हृदयाचा झटका आल्यावर पेशंट हा गुदमरण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी आपण काय करायचं, तोंडाने चॉचोचॉस द्यायचा. तू एवढं करत होतास ना, हृदयाचा झटका आलाय, लगेच उभा राहायला झोप इथे. आणि का तुझी गाडी तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा इथेच का अडकली आहे तुमची गाडी? बाकीचे पण उपचार आहेत ना. मुळात तो गुदमरतोय, त्याच्या तोंडात तोंड घालून अजून त्याचा मारून टाका त्याला. असं नाहीये ते. करू दे ना, काय मोकळं करा, हवा यायला पाहिजे. हवा यायला पाहिजे, कळलं? झोप इकडे. प्रेक्षक हो, मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. झोप. इथे आहे, इथे. कुठे आहे तुझं हृदय? हृदय कुठे? इथे आहे ना. हा, इथे. ते बघा, हे असं साधारणतः ह्या भागावर हातावर हात ठेवून फिश सारखं. एक्झॅक्टली हे असं एकदा जोरात प्रेस करायचं. सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. असं साधारणतः 1 मिनिटात 30 वेळा करायचं. ओके, तुम्ही करा बघू. का लादी पुसताय? लादी पुसताय? इथे हृदय त्यांच्या, हे हृदय आहे. इथून कशाला चालू करताय? थोडे तयारी करत होते पेशंटची मानसिक. अरे झोपणार आहे तू. 30 वेळा करायचं, बघायचं श्वास चालू झालाय का. जर नसेल चालू झाला तर अशा वेळी आपण काय करायचं, तोंडाने छोचू. तोंडाने श्वास द्या. संपळ एकदाच काय ते सांगतो, दे एकदाची. बावळट कधीपासून समजवतोय तुला, येते मगातून काय 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 करायला लागतंय. झोपणार आहे, तुला सांगितलं कळत नाही का? काय चाललंय ते? प्रॅक्टिकल दाखवतो, प्रॅक्टिकल दाखवतो. काय चाललंय तुझं? काय?